दर्शकों, इस वक्त मैं मौजूद हूँ टेम्बा हॉस्पिटल के पास पंडित भीमसेन रुग्णालय के बाहर, जहाँ पर से एक दुखद घटना की खबर आई है कि 87 वर्षीय जो वृद्ध महिला है जो आईसीयू में एडमिट थी, उनको कल रात चूहे ने जो है कतल दिया और लहूलुहान कर दिया। और इस पूरी घटने की जानकारी के लिए जब पूरी जानकारी लेने जब हम यहाँ अस्पताल में पहुँचे तो यहाँ पर मनसी के कुछ कार्यकर्ता थे और साथ ही साथ दूसरी राजकीय पार्टी थी जो डॉक्टरों के केबिन में जाकर उनसे जो है अफरा तफरी कर रहे थे और माहौल को जो है बिगाड़ने की कोशिश कर रहे थे। यहाँ तक कि वो डॉक्टर के केबिन में भी घुस गए और काफ़ी घोषणाबाजी की, जिससे चलते जो है हॉस्पिटल के स्टाफ का कहो या डॉक्टरों का हो, उनमें कहीं ना कहीं एक डर का माहौल पैदा हो गया। आपको दिखाते कि किस तरीके की घोषणाबाजी हुई और किस तरीके से डॉक्टर के पर जो है दबाव बनाने की कोशिश की गई। डॉक्टर बदली करा, अरे बदली करा डॉक्टर बदली करा। महिला को पूरी तरह से काटा हुआ है। टेंबा रुग्णालयामध्ये एका 89 महिलेला चक्क उंदराने कुरकटलेला आहे। महिला रक्तबंबाळ झालेली आहे। कसं बघता याकडे? यापूर्वी या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात असेच प्रकार घडत आलेले। येथील डॉक्टर जाफर तडवी यांचं कुठलंच लक्ष नाही। यापूर्वी आम्ही तक्रार दाखल केलेल्या आहेत। यापूर्वी एक रुग्ण हॉस्पिटलमधून निघून गेला तरी प्रशासनाला आणि हॉस्पिटलला माहीत नाही। यानंतर एक माणसाला ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये ग्लुकोजची बॉटल चढवली, ती ग्लुकोजची बॉटल संपून ते रक्त त्या अर्धी बॉटल भरली तरी प्रशासनाचं लक्ष नाही। काल तर भयंकर प्रकार घडला की 89 वर्षीय आजींच्या उंदराने कुरतरून रक्त काढेपर्यंत या कुठल्याच हॉस्पिटलचं लक्ष नव्हतं। यासाठी आम्ही प्रथम मागणी करतो की जाफर तडवी यांची तात्काळ बदली करावी। दुसरी गोष्ट आहे, राज्य सरकार हॉस्पिटल चालवत आहे, यामध्ये आमदार मंत्री हे दोघेही जबाबदार आहेत तितकेच, कारण की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि यावर कुठलंच लक्ष नाही। आमदारांचं फक्त टक्केवारी, टाउन प्लॅनिंगमधनं येणारं कमिशन यांच्याकडेच कुठेतरी लक्ष आहे, कारण की मीरा भाईदरच्या जनतेवर कुठलंच लक्ष नाही आहे। आता आम्ही गेटवरनं आतमध्ये येत असताना महापौर, उपमहापौर हे भारतीय जनता पार्टीचे आहेत। त्यांना ही घटना सकाळी लोकांना कळाली, त्यांना आता कळाली, ते आत्ता पाहणी करायला आले। हा फक्त पाहणी दौरा होता। यांना कुठल्याही नागरिकांची जीवाची काय पडलेली नाही, कुठलीही सुरक्षेची पडलेली नाही। यांना फक्त स्थायी समिती स्थापन झाल्यानंतर यांना टक्केवारी